नमस्कार. आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. अल्पवयीन मुलींना छेड काढण्याच्या प्रकरणी 3 युवकांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की पत्रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम परसापूर येथील जनता कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना परसापूर येथील युवक अनेक दिवसांपासून शाळेत जाताना येताना छेड करत असतात आणि त्यावरूनच मुलींनी घरी सांगितल्यावर आज गावातील 100 ते 150 नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सूरज चौथनकर यांनी परसापूर येथील 3 युवकांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस स्टेशनमध्ये युवकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद होत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. नुकतेच राज्यामध्ये अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकचा प्रकरण असो, खरातचा प्रकरण असो, आता परतवाडा आणि अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात आयान या आरोपीने मोठे गुन्हे दाखल केलेले होते, मोठे कांड केलेले होते आणि त्याचा आज सध्या SITचा तपास चालू आहे. अशातच पत्रोड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम परसापूर येथील एक युवक आणि त्यांचे 2 साथीदार हे जनता हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना दररोज छेड काढत असत आणि त्यावेळेस त्रासल्यापायी आज त्या मुलींनी आपल्या घरी पालकांना सांगितले आणि लगेच या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गावातील 100 ते 150 नागरिक पत्रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि पत्रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतात ठाणेदार सूरज चौथनकर आणि SDPO मनीष ठाकरे हे तात्काळ इथं हजर झाले आणि SDPO मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सूरजजी चौथनकर यांनी त्या आरोपींना, त्या 3 युवकांना ताब्यात घेतले आणि सध्या आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये अनेक नागरिक इथे जमा झालेले आहेत आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदारांनी तात्काळ त्या युवकांना ताब्यात घेतले आणि पत्रोड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर सध्या तपास चालू आहे आणि त्यानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे. परंतु दिवसांदिवस ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत. कुठेतरी मुलींना त्रास होत आहे आणि त्याच्याच घटनेची सुरक्षा मिळावी यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र महिलांच्या सुरक्षेसाठी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने घेत आहे आणि ही घटना परसापूरमध्ये घडताच जेव्हा पोलीस स्टेशनला समजलं तेव्हा लगेच याची घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात ठाणेदारांनी लगेच कुठलेही विलंब न लावता त्या 3 युवकांना ताब्यात घेतले आणि सध्या आपण पोलीस स्टेशनच्या आवारापाशी उभे आहोत आणि सध्या यावर जे कारवाई करायची आहे ती कारवाई करण्याची प्रक्रिया पत्रोड पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.